सो असा आपला चिला रेडी आहे. खरं तर किती झाले? 60 रुपये. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सुट्टीचा दिवस असला की काही केलं, किती ठरवलं तरीही मला झोप लागतच नाही. त्याप्रमाणे मी आज उठले 5:30 वाजता आणि आत्ता खरं तर वाजलेत 7. थोड्या वेळ टंगळ मंगळ टाईमपास केला. म्हटलं जाऊ दे, अनायसे उठलोच आहे तर वॉकला जाऊया. आणि बऱ्याच दिवसापासून इनफॅक्ट मला जायचं होतं, पण मध्ये सगळं शपथविधी त्या मंत्रिमंडळ वगैरे वगैरे त्याच्यात अजिबात वेळ मिळाला नाही. सो आज मी जाणार आहे. तर माझ्या या व्हिडिओच्या थ्रू मी तुम्हाला पण दाखवते कुठे नेमका काय वॉक. आणि तिथे बाय द वे मला एक आणखीन मस्त गोष्ट तुम्हाला दाखवायची. सो चला, त्याआधी मग भूक लागली, कारण काल रात्री मी जेवलेच नाही. कारण ऑफिसमधनं आल्यावरती मी ऑलमोस्ट अशी ड्रेन आऊट झालेले आणि त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, अशीच झोपले. आता भूक लागली. सो केलॉग्स खायचं चाललं आहे, खाऊन मग वॉकला जाऊया. चला. आणि बाय द वे चेहरा म्हणजे धुतला होता, फेसवॉश केला, पण मी असं ऐकलं आहे की फेसवॉशचा इफेक्ट राहण्यासाठी ना चेहरा धुतल्या लगेच असं पुसू नये, थोडं ते राहू द्यावं, मुरू द्यावं वगैरे वगैरे. आय डोंट नो, खरं आहे नाही आहे, होतं तर ठेवलं. सो यस, चला. तर सकाळी सकाळी उठून छान ब्रेकफास्ट म्हणतात ना, ब्रेकफास्ट असं पूर्ण काही खाल्लं विल्लं नव्हतं, फक्त केलॉग्स खाल्ले होते. मी मागे म्हणजे मला आवडतात, पण कधी खायला वेळ मिळत नाही, म्हणून मी ते नुसतेच आणून ठेवले होते. तर ते आत्ता यावेळेला खाल्ले आणि निघाले. यापूर्वी मी ना खाडी म्हणजे गणेश घाट जो एरिया आहे तिथे चालायला जायचे, पण आता आम्ही ईस्टला घरडा सर्कल, भोईर जिमखाना तिथे वगैरे जातो. फायदा आहे ना, भोईर जिमखान्याच्या इथली जी स्पेशल गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे ती म्हणजे हा स्टॉल. या एक मावशी आहेत तिथे, अगदी जिमखान्याच्या इथनं बाहेर आलं ना की हा बोर्डवर त्याच्या बाजूलाच त्यांचं असं छोटंसं टेबल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस मिळतात इथे, कारलं, कडुलिंब ते अगदी काय म्हणतात आवळा वगैरे. आणि मला आवडला तो प्रकार, आवळा आणि पुदिन्याचा ज्यूस मी ट्राय केला होता. ब्रेकफास्ट म्हणजे काय एवढं विशेष नाही करत. ते ओट्सची माझी मैत्रीण आहे शिवानी म्हणून, मैत्रीण वजा कलीग. सो तिने ओट्सचा चिला, ओट्स पोळी असं काहीतरी बनवलं होतं मागे. त्याची बरीच चर्चा होती आमच्या ऑफिसमध्ये. सो म्हटलं चला आपण पण ट्राय करूया. फुल रेसिपी नाही दाखवत, पण थोडं झलक दाखवते, थांबा बघा. सो ह्याच्यासाठी ना ओट्स जास्त प्रमाणात घ्यायचे असतात, पण आमच्याकडे म्हणजे अगदी संपत आलेलं. मी म्हटलं चला आहे त्याच्यात करूया. थोडं 1-2 मिनटं पाण्यामध्ये ते भिजवायचे, फुलून येतात ते ओट्स. मग त्याच्यामध्ये तुम्ही बेसनचं पीठ टाकू शकता. अगदी ना बेसनच आवश्यक नाही आहे, मूगडाळीचं पण, म्हणजे मुंगलेट जसं मी मागे बनवलं होतं शॉर्ट्समध्ये टाकलं आहे तसं टाकू शकता. त्याच्यात आवडत्यात तशा भाज्या वाटेल त्या. त्याच्यामध्ये मी तरी आता कांदा, टोमॅटो आणि त्याच्यामध्ये हळद, मिरची टाकू शकता, पण मी मसाला टाकला होता तर मिरची नाही टाकली. आणि कोथिंबीर वगैरे असं सगळं बेसिक अगदी गोष्टी, कारण झटपट नाश्ता प्रकारात मोडतं ना हे. पहिले पाणी नव्हतं टाकलं, मी ट्राय केलं मिक्स करायचं, पण ते नाही झालं. मग थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचा प्रयत्न केला आणि मग ते होईना, म्हणून फोन बाजूला ठेवून मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर हा तवा ना, खरं तर हा आमच्याकडचा सगळ्यात जाड तवा आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर करपत नाही. तर तुम्हाला कसाही दिसत असला तरी तो स्वच्छ आहे. आणि मग असं बेसिक तुम्हाला आवडेल तसं ते पसरवून घ्यायचं. पण चण्याच्या पिठाची पोळी कशी करतो तसंच आहे. तेल ना माझ्याकडून आत्ता जास्त पडलं आहे, खरं तर तेवढी आवश्यकता नाही आहे. कुरकुरीतपणा येतो त्याने, पण तुम्हाला नाही गरज तर तुम्ही बेसिक असंच नुसतं टाकलं ना तरी चालेल. कारण ह्याच्या पुढचा जो केला ना तुम्ही नुसता असाच तव्यावरती टाकला होता. परतताना थोडासा, आणि मग तसं परतताना थोडंसं झालं, पण नंतरचे सगळे नीट निघाले. ह्याच्यावर मी पेरी पेरी मसाला वगैरे टाकून नंतर खाल्लं होतं. आणि आत्ता संध्याकाळी मेन प्लॅन असा ठरला की जाणार होते मी मुळगाव, जे बदलापूरच्या इकडे आहे तिकडे. हे मी सांगते की हां मी अशा ठिकाणी जातोय वगैरे वगैरे. सो मी आणि माझा एक फ्रेंड आहे, आम्ही गेलो होतो मुळगावला. बदलापूर म्हणजे जिथे ॲक्च्युली माळशेज घाट उतरल्यावरती थोडं पुढे आलं ना की तिथे एक वैजयंती ढाबा म्हणून आहे.
अनेक जणांनी तो ट्राय केलाच असेल, म्हणजे नसेल केला तर तुम्ही जा विशेष प्लॅन करून, मी तर म्हणेन. पलावा साईडने आम्ही पुढे जात होतो. हा तिथला थोडासा एक एरिया होता, मी म्हटलं तुम्हाला दाखवते. आणि तिकडे सो वैजयंती ढाबा हा जो प्रकार आहे, मी काही महिन्यांपूर्वी वगैरे गेले होते तेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ एक टाकला होता. पण मी म्हटलं आता पण सुट्टीचा दिवस आहे तर काहीतरी त्याचा चांगला उपयोग करावा, आणि म्हणून आम्ही गेलो. अगदी काही जण म्हणाले मला की वडापाव खाण्यासाठी एवढं म्हणजे 2-2 तास प्रवास करून जायची काय गरज आहे. पण सुट्टीच होती मला, मी फुकटच होते आणि म्हणून गेले. सो इथे ना असं मुळगाव असं लिहिलेलं, खंडेराय देवस्थान मुळगाव असं लिहिलेलं एक बोर्ड आहे, आणि अगदी अपोजिटला त्याच्या हा वैजयंती ढाबा आहे. मी इथे हा व्हॉइस ठेवणार होते पण मी ठेवला नाही, कारण त्याच्यात आवाजच येत नव्हता. तिथे खूप म्हणजे असं गडबड होती, गर्दी होती. आम्ही तिथे गेल्यावरती मिसळ घेतलेली. ही वाली ना, हे नाही मला आवडलं. प्रॉब्लेम असं झाला की मला तिखट मिसळ आवडते, पण ती घेतली आम्ही ती साधीवाली आधी, आणि मग नंतर मी तिखट रस्सा आणून ती पण खाल्ली वेगळी, ती तुम्हाला दाखवते. हा वडा आणि ठेचा, ही ती तिखटवाली मिसळ, ही जी मी खाते आता ती खाल्ल्यावर मला फार आनंद झाला होता, असं दिसतोय ना. सो हे गरम गरम वडे आणि ठेचा वगैरे हे सगळं खाऊन मी 3 पार्सल पण घेतले, कारण मला तेवढ्यात मम्मी म्हणाली की आता गेली आहेस एवढी तर आम्हाला पण घेऊन ये. ते 3 पार्सल घेतले. डोंबिवलीपर्यंत ते होणार होते खरं तर थंड, पण आणले होते मी म्हणजे घरी. बघा ना, एवढी मोठी कढई आणि सगळं छान, म्हणजे तिथलं चवीला वगैरे छान असतं. अर्थात म्हणजे गर्दी त्याच्यानुसारच आहे म्हणूनही, आणि विशेषतः तो लोकेशन पण असं आहे. बाय द वे, हा आता तो तिकडनं येताना एक मध्ये महाराजा म्हणून हे एक नवीन सुरू झालं आहे, म्हणजे इकडे नवीन सुरू झालं आहे, पण यापूर्वी ते डोंबिवलीमध्ये होतं. याच्यानं अनेक स्टोरीज यापूर्वी पण व्हायरल झाल्या होत्या. ज्या मुलाचं हे आहे ते बिनधास्त वडापावचं. आणि खरं सांगायची तर एक आठवण की जेव्हा मी द बेटर इंडियासाठी व्हॉइस ओव्हर करायचे तेव्हा मी पहिला सगळ्यात जो व्हॉइस ओव्हर केला होता ना, ती या महाराजा चायवालाची स्टोरी होती. बिनधास्त वडापावची खरं तर स्टोरी होती. आणि नंतर योगायोग असा जुळून आला की तो माझ्या शाळेतलाच मुलगा निघाला. त्याच्यानंतर डोंबिवलीत पोहोचल्यावरती मी म्हटलं की जरा आता खूपच केसाची वगैरे, आणि मला जायचं होतं अनेक दिवसांपासून. सो हे एक नवीन पार्लर होतं, तिथे जाऊन थोडे हेअर सेट करून घेतले. घरी आले तर कळलं आमच्या ओळखीतली ही जी प्रियंका ताई, म्हणजे सोनू ताई नाव आहेत ना, मी म्हणतो तिला, तिची हळद होती. तिचं लग्नाच्या आधीची, म्हणजे 1-2 दिवस आधी हळद होती. तर मग मी म्हटलं आधी तिकडे जाते. तिकडे गेल्यावरती थोडा डान्स वगैरे केला. हे म्हणजे आम्ही जेव्हा चाळीत राहायचो ना तेव्हा हे सगळे तिकडचे शेजारी आणि असं सगळं, त्याच्यामुळे चांगलं बॉन्डिंग आहे. आणि येस, सो असा एकूण साधारण माझा दिवस होता. आणि आत्ता म्हणजे तो व्लॉग बऱ्याच ह्याच्यामध्ये मी एडिट करेन मध्ये राहिला होता, पण मी म्हटलं आज फायनली संडे आहे तर तुमच्यासमोर हा व्लॉग आणतेच. आणि कसा वाटला वगैरे सांगा मला कमेंट करून. आवडला असेल अशी माझी अपेक्षा. मुळगावचा वडापावबद्दल पुन्हा एकदा सांगेन, जर गेला नसाल तर नक्की जाऊन बघा, ट्राय करा, आवडेल तुम्हाला. आणि याच नोटवर आपण आता हा व्हिडिओ थांबवूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट. चला, बाय बाय.